हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाओ. तर आज मी काही सेवा किंवा उपाय काही आणला नाहीये. म्हणजे तुम्ही पण बघून बोर झाले असणार की भावनासारखी सेवा उपाय आणत असते. तर आज मी माझ्या मैत्रिणींसाठी एक वस्तू आणली आहे. म्हणजे मिशोमधून मी शॉपिंग केली आहे. तर तीच मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज तुम्ही काही बोर होणार नाही. तर माझ्या मैत्रिणींना मी रिक्वेस्ट करते की तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की आता वातावरण खूप खराब झालेलं आहे. तर तब्येतीची जरा काळजी घ्या. कारण 3 दिवसापासून माझे व्हिडिओ आलेले नाही आहेत. माझा आवाज अजूनही तुम्हाला खराब येत असेल तर त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची माफी मागते. कारण काय झालं, माझंही म्हणजे तेच झालं. मी स्वतःकडे अजिबात लक्ष दिलं नाही. म्हणजे वातावरण इतकं बोगस झालेलं आहे बाहेर. सततचा पाऊस सुरू आहे. तर बाहेर निघताना छत्री घ्या, सोबत रेनकोट ठेवा. कारण माझंही तसंच झालं. म्हणजे घसा दुखत होता. आता आपण कसं म्हणतो की चला, घसा दुखतोय, थोडाफार त्रास होतोय, आपण दुर्लक्ष करतो. प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत असं होत असतं की त्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही ना. तसंच मी केलं. पण झालं नेमकं असं की म्हणजे मला खूप भयंकर त्रास झाला. तर नंतर मग थंडी वाजायला लागली. त्यात मग ताप वगैरे सगळंच म्हणजे निघालं आणि माझा आवाज पण गेला. तुम्हाला दिसतच असेल. तर तेवढं समजून घ्या, मला आवाज खराब येणार आहे. म्हणून 3 दिवस व्हिडिओ नव्हता. तरी आज मी तुमच्यासाठी आले आहे. कारण मलाही तुमची आठवण येत होती. तुमच्यासोबत म्हणजे किती व्हिडिओ आणले नाही तर. तर चला म्हटलं आज आपण काहीतरी नवीन व्हिडिओ आणूया. म्हणून मी सेवा उपाय काही घेऊन नाही आले तुमच्यासाठी. तर तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. मला तुमची काळजी वाटते. जसं मला त्रास झाला तसं तुम्हाला होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सांगते. बाकी काही नाही. तर तुम्हाला मी आज दाखवते मी काय आणलेलं आहे मिशोवरून. तर हे बघा, असा डब्बा आहे. म्हणजे हे 6 डब्यांचा हा सेट आहे. तर हा मी आणलेला आहे. हे फ्रीजमध्ये ठेवायचे डबे आहेत. हे बघा, बऱ्यापैकी मोठा आहे. म्हणजे 1 किलो बटाटे किंवा टमाटे तुम्ही यात ठेवू शकता. म्हणजे बटाटे छोट्या साईजचे असतील तर तुम्ही ठेवू शकता किंवा अर्धा किलो बसतील जर मोठे असतील. आणि टमाटे तर हमखास बसतील 1 किलो. हे बघा, हे मला खूप आवडलं. म्हणजे मी डीमार्टला पण असे डबे बघितलेले आहेत. पण त्यात जे डबे आहेत ना, तर त्यांना अशी जाळी नाही आहे. मला ही जाळी खूप आवडली. म्हणून मी हे मागवले. तर हे बघा, हे असं मध्ये ठेवलं की आपले जे काही फ्रूट वगैरे असतात बघा, टमाटे, खास करून टमाटे किंवा मिरची असतात बघा, तर मिरच्यांमधून पाणी जातं आणि टमाटे जे असतात ना ते सुद्धा खराब होतात, चेपले जातात. तर यात ना एकदम फ्रेश राहणार आहे. मला म्हणून हे खूप आवडले. त्यासाठी मी हे आणले. तर हा 6 डब्यांचा सेट आहे. हे असं झाकण आहे. क्वालिटी एक नंबर आहे. हे बघा, तर उभा डबा आहे आणि स्पेस याला खूप कमी लागणार आहे. म्हणजे फ्रीजच्या एका कप्प्यात आपण असे दोन दोन ठेवू शकतो. म्हणजे 3 बसतील. एका कप्प्यात 3, एकावर एक 2-2 येतील. म्हणजे असे 6 तुमचे बसतील. आणि स्पेस पण खूप कमी लागणार आहे. म्हणून मला आवडले. आणि प्लस अजून एक गोष्ट आहे की म्हणजे हे खूप रिझनेबल रेटमध्ये आलेले आहे. तर हे 6 पीस मला कितीला पडले ते मी तुम्हाला सांगते. मला हे 6 278 ला आले. तर हा जो एक बॉक्स आहे, हा मला 46 ला पडला. 46 ला असतो हा. तर 46च्या मानाने म्हणजे काहीच नाही ना. तसं आपण डीमार्टला जर बघितलं तर 70 ते 80 पर्यंत एक डबा जातो. त्यामुळे बघा, आवाज खराब येतो मग. त्यामुळे म्हणजे मला हे खूप आवडले. तर तुम्हालाही हे डबे घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकतात. आणि मिशोमध्ये तसे रेट रिझनेबल आहेत आणि रिटर्नची पण पॉलिसी आहे म्हणून मी हे मागवले. तर आज मी विचार केला की सेवा उपाय तुम्ही बघून कंटाळले असणार, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला. आणि आज मला खूप म्हणजे खूप बरं वाटते. म्हणजे एवढ्या दिवसापासून मी तुमच्याशी काही बोलले नाही, काही नाही. खूप म्हणजे दिवसभर झोपून होते. आणि मला माहिती आहे की आपण आजारी पडलो घरात की म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी सांगते की आपण बघा आजारी पडलो की काय होतं, घराकडे खूप दुर्लक्ष होतं. आणि दुर्लक्ष झाल्यामुळे काय होतं की मग खूप पसारा होतो. माझंही तसंच झालं. म्हणजे 3 दिवस सतत आराम सुरू होतात. वरवरचे मी कामं करत होती. कधी म्हणजे घरी बनवत होती, कधी बाहेरून आणत होती. धीरज कधी बाहेरून आणायचे. असं 3 दिवस कंटिन्यू चाललं होतं. पण होतं काय, मग घराकडे खूप दुर्लक्ष होतं. तसंच माझ्या बाबतीत झालं. तर आता सगळं मला आवरावं लागतंय. तर तसं करू नका मैत्रिणींनो.
तब्येतीकडे लक्ष द्या, कामाकडे लागू नका. थोडंफार तुम्हाला जर त्रास होत असतील, सर्दी खोकला, तर हा म्हणजे हाच आजार आहे की कायमस्वरूपी असतो. कुठल्याही सीझनमध्ये हा होत असतो. पण आता हे जे वातावरण आहे खूप खराब आहे. तर थोडंसं तुम्हाला वाटलं की आता मला थोडं घसा दुखतो आहे किंवा माझं म्हणजे कसकस होते आहे, मला अंग दुखत आहे, तर कंटाळा करू नका. दवाखान्यात जाऊन या. लवकरच मी माझ्यासारखा कंटाळा नका करू म्हणून सांगते मी तुम्हाला. तर तुम्हाला माझे हे डबे कसे वाटले? 6 डब्यांचा सेट मला नक्की सांगा. काही व्हिडिओमध्ये पूर्ण दिसणार नाही. 6 डब्यांचा सेट आहे. तरी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. हे बघा. तर असा हा 6 डब्यांचा सेट आहे. जर तुम्हाला हा आवडला असेल, तुम्हाला हवा असेल, आणि नक्की तुम्ही घ्या. अगदी रिझनेबल रेटमध्ये आहे आणि खूप छान आहे. क्वालिटी पण बेस्ट आहे आणि एअर टाईट आहे. त्याचं जे झाकण आहे ना, ते मला खूप आवडलं, की म्हणजे त्यातून एअर बाहेर निघणार नाही आणि आपल्या ज्या भाज्या किंवा फ्रुट्स आहे फ्रेश राहणार आहे. आणि तुम्हाला जर हे डबे हवे असतील तर तुम्ही हे मिशोवरून घेऊ शकता, मागवू शकतात. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देऊन टाकेल. तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे परचेस करू शकता. तर तुम्हाला आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.